माझ्या बायकोला खूप हेट मेल्स येतात किंवा सोशल मीडियावर खूप शिवीगाळ करणारे मेसेज येतात की वाटोळ होईल तुझं, अमुकच होईल, असं कसं तू लग्न केलंस, तू अशीच दिसतेस, तू तमुकच दिसतेस, जाडच आहेस नाही, तू त्याला शोभतच नाहीस वगैरे वगैरे. या जगामध्ये फार भाग्यवान असतात ती माणसं ज्यांच्यावर लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करतात. आणि मायबाप रसिक प्रेक्षक असा आहे, त्यांनी जर एकदा तुम्हाला डोक्यावर घेतलं तर तो कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करतो. त्याला बदल्यात काही नकोय, त्याला तुमचे पैसे नकोय, त्याला काही नकोय, त्याला मला हा आवडतो किंवा मला ही आवडते आणि त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे, एवढंच त्याला पाहिजे. स्वप्नील, नाकातून रक्त काढून ताई तुम्ही दुनियादारी 2 प्रोड्यूस करा, मी लगेच नाकातनं रक्त करतो. मैत्रिणीनो, आज मी तुम्हाला मस्त जळवणार आहे. ह्या वयात सुद्धा व्हॅलेंटाईन डे आणि वीक सेलिब्रेट करण्यासाठी मी एका चॉकलेट हिरोला बोलवलंय. कोण सांगा बरं? अरे आओ ना फिर. वा, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भारी केलं. माझ्या पहिल्या सिनेमाचा हिरो. तुम्ही काय सुंदर दिसताय. व्हॅलेंटाईन्स डे म्हणून की काय? येस, म्हणून तर छान रेड कलरचा फ्रॉक घातलाय. जास्तीत जास्त तरुण दिसण्याचा प्रयत्न केला. खरं नाही, म्हणजे काही खरं नाही, लोकांचं काही खरं नाही. या एपिसोडला मला कोणी बघत नाही, सगळे ताईनं बघतात. मला माहिती होतं तुझं इथे लोणावळ्यात शूटिंग चालू आहे. म्हटलं स्वप्नीलला इथेच भेटूया आणि इथेच शूट घ्या, कारण तू इतका बिझी असतोस, वेळ नसतो तुला, त्याच्यामुळे इथेच येऊया. पण त्यानिमित्ताने घरी येणं झालं. हो, त्यानिमित्ताने येणं, आणि इथेच अगदी 10-15 मिनिटावर होतं ते. होय होय, या ना, या बसूया आपण. बस. हा, काय चहा घेणार, कॉफी काय घेणार? नाही, आता तरी काय नको, गप्पा मारूया, खूप दिवसांनी भेटलोय. ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी कशी इथे आले, सुनील नारकर म्हणून माझा एक मित्र आहे, तो अमेरिकेत असतो, आणि त्याचा त्या दिवशी सडनली फोन आला की माझं लोणावळ्याला शूट चाललंय, आजपासून सुरू होणार आहे, तर तू जा तिथे, पहिला दिवस आहे, तू नक्की जा. तिथे गेल्यानंतर त्याने काही एक छोटस काम दिलं होतं, ते त्या दिवशी तुझी भेट झाली नाही. मग मी दुसऱ्या दिवशी त्याचं काम करण्यासाठी पुन्हा तिथे गेले, तर आपली भेट झाली. म्हणून म्हटलं, मग ठरवलं की आता पुढच्या एपिसोडला स्वप्नीललाच बोलवायचं. किती छान, त्यानिमित्ताने भेट होईल म्हणून. त्यानिमित्ताने भेट होईल, आणि व्हॅलेंटाईन्स वीक आहेच. म्हणजे या नवीन सिनेमाचं शूटिंग चाललंय, त्याच्याबद्दल काय सांग? नवीन चित्रपटाचं टेंटेटिव्ह टायटल, तुम्हाला माहिती, तुम्ही अनेक सिनेमे बनवले. चित्रपटाला काम सुरू करताना चित्रपटाचं फायनल टायटल मिळतच असं नाही, तर त्याला आपण वर्किंग टायटल म्हणतो, म्हणजे काम करण्यापुरतं टायटल. तर ते टायटल नॉक नॉक कोण आहे असं टायटल आहे. आणि भन्नाट कथानक आहे. प्रसाद खांडेकर जो हास्यचित्रेमुळे घराघरात पोहोचलाय, तो रायटर आहे, डिरेक्टर आहे, ऍक्टर तर आहेच. म्हणजे तो प्रसादनी लिहिलंय, प्रसाद डिरेक्ट करतोय, प्रथमेश शिवलकरनी लिहिलंय, जो हास्यचित्रातला दुसरा ऍक्टर आहे. तो प्रथमेश आणि प्रसादनी मिळून लिहिलंय. स्क्रिप्ट प्रथमेशचं आहे, कॉन्सेप्ट मला वाटतं प्रसादची आहे. आणि आम्ही सगळे 17-18 कलाकार आहोत. म्हणजे प्रसाद खांडेकर, मी, प्राजक्ता माळी, प्रार्थना बेहरे, नम्रता संभेरा, सगळे निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी सर, हास्यचित्राची सगळी टीम म्हणूया आपण. आणि खूप मजा आहे, 17-18 लोक आहेत, त्यामुळे कल्ला आहे. फक्त ते शूट आहे ती एका रात्रीची गोष्ट आहे, त्यामुळे आम्ही ते शूट 30 रात्र करतोय, सलग 30 रात्र आम्ही नाईट शूट करतो. बापरे. त्यामुळे हालत खराब झाले. वर्षाची सुरुवात उत्तम झाली, कामाने झाली, पण दिवस सगळा झोपण्यात जातोय, आणि दिवसात तशी झोप पूर्ण होत नाही. काम करतोय, दिवस असू देत का रात्र असू दे. म्हणजे आता मी असं ठामपणे म्हणू शकतो की 2024 मध्ये मी दिवस रात्र काम करतोय, असं मी सुरुवात अशी करू शकतो. तर त्याच्या शूटिंगसाठी इकडे आलेलो आहोत. अच्छा अच्छा, तसं छान चाललंय ना शूटिंग. आणि मुख्य म्हणजे आता लोणावळ्यात हवा फार सुंदर आहे, त्यामुळे काम करायला पण उत्साह येतो, खूप मजा. आणि युनिट पण मस्त आहे, सगळी टीम खूप यंग आहे, कॉमेडी फिल्म आहे, थ्रिलर कॉमेडी म्हणूया आपण, त्यामुळे करायला पण मजा येते. सेटवर पण करताना पण जोक्स होतात, त्याच्यात शॉर्टकट होतो, ती एनर्जी आणि वाईब खूप छान आहे आणि मजा येते. आणि आता जो काही लाईनअप आहे 2024चा, तो
इंटरेस्टिंग वाटतोय, कारण वेगवेगळ्या फॉर्मॅटचे सिनेमे, वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे करण्याचा योग मिळतोय आणि संधी मिळते. सो व्हेरी व्हेरी हॅपी. आपण पहिला सिनेमा केला होता मानिनी. हो. त्यापूर्वी तू सिरियल मध्ये कामं करायचा हिंदीमध्ये. होय होय. आणि एकदम हिंदी सिरियल मधून तू मराठी चित्रपटात आला. हो. तर तो जो बदल होता तो कसा होता? आय थिंक मी फार कमी ठिकाणी बोललोय. आय थिंक एखाद दुसऱ्या चॅनलमध्ये बोललो असून, पण ह्याचं कारण माझी आई आहे. कारण मी हिंदीत खूप चांगलं काम करत होतो, पण मी घरी येऊन काही सांगितलं नाही आईला की अमुक झालं, मला ह्याच्यात इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीचा बेस्ट ऍक्टर मिळाला आणि अमुक. आई म्हणायची हा ते ठीक आहे, पण आपल्या मराठीत केलंच तर मग मी मानेन. कारण तोपर्यंत मी मराठीत काही फार केलं नव्हतं. तर मला असं वाटायचं की अरे मी काही घरी आलो तरी आई म्हणते की, तर मग मी असं ठरवलं की 1 वर्ष मी हिंदीत काम करणार नाही. आणि मी आईला म्हटलं की 1 वर्ष मी फक्त मराठी मालिका किंवा मराठी चित्रपट किंवा मराठी नाटक जे होईल ते, मला माहिती नाही काय होईल, पण मी ते करीन. मी बाकी काही करणार नाही. 1 वर्ष मी मराठी काम करणार फक्त. कारण त्याच्या आधी मी मानिनी केला होता, पण हिंदीत काम चालू होतं. चेकमेट नावाची एक फिल्म गेली होती, पण हिंदीत काम चालू होतं. आणि ते 1 वर्ष मी हिंदीतल्या सगळ्या निर्मात्यांना म्हटलं की नवीन शो मी नाही करत, मी 1 वर्ष ब्रेक घेतो आणि विचार एखादं नाटक करेन वगैरे असं चाललं होतं. आणि नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. म्हणजे आईच बोललेली. आई म्हणजे काय, साक्षात सरस्वतीचं रूप. सो सगळ्याच आया. आणि नेमकं त्या वर्षी संजयनी मला दुनियादारीसाठी विचारलं, ज्या वर्षी मी म्हटलं होतं की मी फक्त मराठीत काम करेन. हिट चित्रपट होता. दुनियादारी नंतर सगळंच बदललं. म्हणजे फक्त माझं नाही, मराठी चित्रपट सृष्टीचा पण रस्ता बदलला किंवा बदलला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दॅट चेंज्ड एव्हरीथिंग. सो आय थिंक आईमुळे मी मराठीमध्ये काम करायला लागलो. नाही, आणि दुसरी गोष्ट, तू कृष्ण म्हणून पण खूप फेमस होतात. आणि एकदा मायथॉलॉजिकलचा स्टॅम्प लागला की नंतर मग हिरो वगैरे येण्याचं फार कमी होतं. त्यांना त्याच प्रकारचे रोल मिळतात. तर असे काही रोल पुन्हा तुला आले का? आले, पण काय झालं, मला असं वाटलं की मी उत्तर रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांची जी मुलं आहेत, लव आणि कुश, त्यातल्या कुशाची भूमिका मी केली होती. माझी कारकिर्दीची सुरुवात त्याच्याने झाली होती. रामानंद सागरांच्या म्हणजे रामायण आणि उत्तर रामायणाच्यात लवकुश जे होते त्यातला कुश मी होतो. त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्यांनीच निर्मिती केलेल्या श्रीकृष्ण या मालिकेमध्ये मी भगवान श्रीकृष्णांचं काय म्हणूया आपण, त्यांनी ज्या लीला केल्या किंवा त्यांचा तो जो कालखंड होता तो साकारण्याची संधी मला मिळाली कृष्ण म्हणून. मग महारास असेल, कंसवध असेल, ह्या जे सगळे ते माइलस्टोन्स चित्रीकरित त्याच्यावर ते माझ्यावर पिक्चराइज करण्यात आले, माझ्यावर चित्रित करण्यात आले. आणि ते केल्यानंतर अनेक ऑफर्स येत होत्या, कारण ते खूप चाललं गाजलं. पण मला असं वाटलं की प्रभू श्री रामचंद्रांच्या मुलाचा रोल केला आणि भगवान श्रीकृष्णाचा रोल केला, तर त्याच्यानंतर आता ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठं आलं तर करण्यात अर्थ होता. म्हणजे मला ऍक्टर म्हणून असं वाटतं की ऍक्टर म्हणून जर मला वेगळं वेगळं काम करता आलं आणि वेगळ्या वेगळ्या धाटणीचं काम करता आलं तर मला आवडेल. परमेश्वराच्या कृपेने मला ती संधी मिळत गेली. ह्याच्यात हे श्रेय माझं कमी आणि ते संधी देणाऱ्यांचं जास्त आहे. पण त्यामुळे मग असं म्हटलं की नको, आता परत मायथॉलॉजी नको करूया, सोशल ड्रामा करूया. पण तुम्ही म्हणलं ते अगदी योग्य आहे की फार कमी नटे अशा आहेत जे मायथॉलॉजीमध्ये इतकं मोठं नाव कमवल्यावर सोशली मग ऍक्सेप्ट झाले. अदरवाईज आयुष्यावर त्यांच्यावर तो स्टॅम्प बसतो की नाही मग हे अमुक आहे किंवा तो तमुक आहे. पण देवाच्या कृपेने आणि ऑडियन्सच्या प्रेमाने माझ्या बाबतीत तसं झालं नाही. त्यांनी मला याही रोल्समध्ये, याही भूमिकांमध्ये स्वीकार केला. आता रामानंद सागर म्हणाला त्याच्यावर मला एक किस्सा आठवतो. रामानंद सागरचा मुलगा सुभाष सागर, बरोबर, त्यांची एक फिल्म होती. त्या फिल्मचे आम्ही फायनान्सर होतो. म्हणजे खूप फायनल वन ऑफ देम आम्ही होतो. आणि ती रोमॅन्स, आठवलं, रोमॅन्स, सिनेमाचं नाव रोमॅन्स. तर ती फिल्म आणि व्हॅलेंटाईन्स वीकला आपण बोलतोय. एक्झॅक्टली, रोमॅन्स सिनेमा अतिशय सुंदर होता, पण चालला नाही. आणि आमचे पैसे पूर्ण, आणि आम्हालाही काहीही नॉलेज नव्हतं. असंच कोणीतरी फ्रेंड सर्कलमध्ये सांगितलं, अरे गुंतवणं पैसे त्याच्यात, रामानंद सागरचं नाव आहे, सुभाष सागर आहे. आम्ही घातले, पण आम्ही पूर्ण बुडालो, काहीही मिळालं नाही. आणि त्यावेळेला फिल्मचे डबे असायचे, ते रेडचे. तर ते डबे आजही माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये वरती ठेवलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी कानाला खडा लावला की ज्या बिझनेस किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज नाही त्याच्यात आपण कधीही पैसे घालायचे नाहीत. आणि जर कधी वेळ आलीच तर मी ह्याच लाईन मधून पैसे कमवणार. आणि त्याने त्यांच्या ऑफिसमध्ये ते आजही डबे ठेवलेले आहेत.
आणि जेव्हा माझं न्यूज द्यायचं मी बंद केलं तर म्हटलं आता काय करणार, पुन्हा वकिली करायचा प्रयत्न केला, पण लॉचं स्पेलिंगही आठवत नव्हतं, तर सगळे लॉ काय आठवत. मग माझी एक फॅक्टरी होती अमृता इंडस्ट्री म्हणून केमिकलची, मी तिथे जायला लागले, पण तिथेही माझं काय मन रमलं नाही. आणि काय असतं, एकदा माणसाच्या चेहऱ्याला मेकअप लागला की ते ग्लॅमरचं जे जग असतं ते सोडून जावत नाही. त्यामुळे मी म्हटलं की नाही, मग आपण ह्या इंडस्ट्रीच्या संदर्भातच काहीतरी करायला हवं. म्हणून मग मी चित्रपट निर्मितीकडे वळले आणि पुन्हा ह्याच क्षेत्रात आले. तू एक प्रेमीचा जो रोल असतो, रोमॅन्टिक हिरो, आता मराठी इंडस्ट्रीतला चॉकलेट हिरो म्हणजे कोण, तर कोणी म्हणेल स्वप्नील जोशी. आणि सगळ्या तरुणींची तुला हृदयात बसवून ठेवलंय, स्वप्नील जोशी अशी गंमत आहे. तर तुला असे काही अनुभव येतात की नाही? असे अनेक अनुभव आहेत. म्हणजे रक्तांनी लिहिलेली पत्र असतील, किंवा घराखाली येऊन मुलींचं रॅन्डम उभं राहणं असेल, किंवा माझ्या बायकोला खूप हेट मेल्स येतात, किंवा सोशल मीडियावर खूप शिवीगाळ करणारे मेसेज येतात की वाटोळ होईल तुझं, अमुकच होईल, असं कसं तू लग्न केलंस, तू अशीच दिसतेस, तू तमुकच दिसतेस, जाडच आहेस, हे तू त्याला शोभतच नाहीस वगैरे वगैरे. पण आय थिंक मला असं वाटतं की हा सगळा त्या लोकांच्या प्रेम करण्याचा भाग आहे. म्हणजे कोणी कोणाबद्दल वाईट बोलावं का तर नाही बोलावं, म्हणजे माझ्या बायकोबद्दल नाही बोलावं, कोणाच बद्दल नाही बोलावं, पण ती आर्तता आहे की मी आवडतो, त्याचं रूपांतर कशात तरी किंवा कुठल्या तरी पद्धतीने होतं. ते कधी कधी बरोबर असतं, कधी कधी चुकतं. पण असे खूप फॅन्स आहेत. म्हणजे एक 2-3, एक माझी फिमेल फॅन आहे, करुणा तिचं नाव आहे, तिने माझ्या नावाचा इथे परमनंट टॅटू करून घेतलाय, स्वप्नील जोशी असं लिहून गेलं. तिचं म्हणणं होतं की मी हृदयावर तुझं नाव कोरलंय. आणि मला असं कळलं फॅन क्लब्स मधनं की, मग मी तिला भेटायला बोललो. आता मी ओळखतो तिला, म्हणजे छान मुलगी आहे, खूप गोड मुलगी आहे, खूप चांगल्या घरातली मुलगी. आणि तर मी तिला म्हटलं तू असं का केलंस, म्हणजे उद्या तुझं लग्न होईल तर किती ऑकवर्ड आहे की नवऱ्याला सतत एक नाव स्वप्नील जोशी दिसत राहील. तर ती म्हणली की नाही, मग मी लग्नच नाही करणार, ज्या मुलाला हे पसंत नाही पण माझ्या मनात तू आहेस. सो हे खूप ओव्हरवेल्मिंग आहे, हे खूप आनंद देणार आहे. आणि फक्त मुलींबद्दल नाही, कारण मी रोमॅन्टिक हिरो आहे हे 100% खरं आहे, पण मी वारंवार सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये हेच म्हणतो की आपण ना रोमॅन्सला खूप सीमित करतो. म्हणजे आई आणि मुलाचा एक रोमॅन्सच असतो, बहीण भावाचा एक रोमॅन्स, त्याची रूपं वेगळी वेगळी आहेत. बरोबर. पण प्रेमच आहे ते, त्याच्यामध्ये म्हणजे ते प्रेम आहे, त्याच्यात कमिटमेंट आहे, त्या रिलेशनशिप्समध्ये पण नातं आहे, गुंतागुंत आहे, हार्टब्रेक्स आहेत, हेवे दावे आहेत, ते सगळं आहे. सो माझ्यावर अनेक महाराष्ट्रातल्या मुली मला दादू म्हणतात. सो तो रोमॅन्स नाही का, तर मला असं वाटतं की तो पण रोमॅन्सच आहे, पण त्यांना माझ्यामध्ये त्यांचा भाऊ दिसतो. सो त्यांचा रोमॅन्स तो आहे की भाऊ कसा ह्याच्यासारखा भाऊ असेल, किंवा अनेक स्त्रियांना असं वाटतं की मला तुझ्यासारखा मुलगा पाहिजे होता, किंवा तू आयडियल मुलगा असा आहे. सो मला असं वाटतं की तो रोमॅन्स, ते प्रेमच आहे, ते व्यक्त होण्याची भावनाच आहे. सो त्या सगळ्याचा मी नितांत आदर करतो. आणि मला असं वाटतं की या जगामध्ये फार भाग्यवान असतात ती माणसं ज्यांच्यावर लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करतात. आणि मायबाप रसिक प्रेक्षक असा आहे, त्यांनी जर एकदा तुम्हाला डोक्यावर घेतलं तर तो कोणतीही अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करतो. त्याला बदल्यात काही नकोय, त्याला तुमचे पैसे नकोय, त्याला काही नकोय, त्याला मला हा आवडतो किंवा मला ही आवडते आणि त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे, एवढंच त्याला पाहिजे. सो आय थिंक या सगळ्यांच्या प्रेमाची ताकद खूप कमालीची आहे. आणि असे अनेक चांगले वाईट अनुभव येत राहतात. पण मला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीतलं चांगलं वेचत राहायचं असतं आणि वाईट बाजूला काढून टाकायचं असतं. स्वप्नील, तू इतका हँडसम दिसतोस, इतके छान रोल केले, तुझी वेगवेगळी हेअरस्टाईल बदलत, पण काय तो एक रोल केला होता मला बिलकुल आवडला नाही. काहीतरी जंगली माणसासारखं खूप दाढी वाढवली होती, असे केस वाढवले होते, मला बिलकुल, म्हणजे तू म्हणजे छान, एकदम असं छान दिसणारा, छान बोलणारा, केअरिंग असा हिरो वाटतोस. म्हणजे तुझ्याबद्दलची जी प्रतिमा आहे ती तशी होती. आणि तो एक सिनेमा बघितला आणि मला बिलकुल आवडला. पुन्हा मला नाव नाही आठवत त्याचं, तू अजिबात पुन्हा असा रोल करू नकोस. नाही, मी नक्की नाही करणार. पण मला असं वाटतं की मला पर्सनली असं वाटतं ऍक्टर म्हणून की तुम्हाला जर तो चित्रपट आणि माझा तो लुक आवडला नाही, म्हणजे मला असं वाटतं की मग आमचा हेतू साध्य झाला. कारण तो चित्रपटाची गंमतच ती होती की त्याचा तिरस्कार आला पाहिजे, त्याचा राग आला पाहिजे, तो वाईट माणूस आहे, त्याचं वाटोळ व्हायला पाहिजे, ही भावना आहे चित्रपटात. कारण तो विलन होता, त्या पिक्चरचा मेन विलन तो होता. आणि त्याचा लॉजिक तेच होतं की अत्यंत गोड चेहऱ्याचा, अत्यंत निरागस हसू असणारा माणूस जर
वाईटावर उठला तुमच्या, तर तो वाईट माणसापेक्षा जास्त, म्हणजे चांगला माणूस जेव्हा वाईट होतो तेव्हा तो वाईट माणसापेक्षा जास्त वाईट होऊ शकतो, कारण मूळ तत्व त्याचं ते नाहीये. त्यामुळे तो तेव्हा जे करतो तेव्हा त्याला बंधन नाही वाईट होण्याचं. ही ती फिल्म होती. पण हा, मला खूप लोकांचे रिएक्शन असे आले की तू असं नको करत जाऊ. तो एक सिनेमा. आणि एक मी स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी नावाची फिल्म केली होती. त्याच्यात मी भिकारी होतो. कुठल्याच अँगलने भिकारी दिसणार नाही, पण परत असं व्यक्तिमत्व आहे, राजेशाही व्यक्तिमत्व आहे, तो भिकारी कसा दिसेल. आणि पण परत ते चित्रपटाचं लॉजिक तेच होतं की तो अब्जाधीश आहे, तो अब्जोपती आहे, आणि त्याला कुठला तरी ज्योतिष, त्याच्या आईला ऍक्सिडेंट झालाय आणि आई कोमात आहे, आणि गंडा दोरे मंत्र तंत्र डॉक्टर सगळं झालं, वैद्यू, आणि मग त्याला कोणतरी सांगतं की तू 30 दिवस अज्ञातवासात राहायचंस, आणि कुठलंही फॅमिलीचं नाव आडनाव न लावता, पैसे न घेता तू भिक्षा मागून जगायचंस. तर आताच्या जगात कुठे भिक्षा मागणार, त्यामुळे तो भिकारी होतो आणि तो अज्ञात राहतो 30 दिवस, आणि त्या 30 दिवसात त्याला आयुष्य कळतं. आणि त्याच्या लक्षात येतं की आई जे सांगत होती ते, म्हणजे आई फक्त शरीराने आई नाहीये, तिची समज देते किंवा तिचे शिकवलं तिने मला, तिने जे सांगितलं वेळोवेळी, ते सगळे संस्कार पण आईच आहेत. असं करून तो ती जर्नी होती. त्यामुळे पण लोक ज्यांनी चित्रपट बघितला नाही, ज्यांनी ट्रेलर बघितला किंवा गाणं, ते तुम्ही म्हणतात तसं म्हणतात की अरे काय तू भिकारी, तू का केली ती फिल्म, भिकारी वाटतो का तू कुठल्या अँगलने. तर हो, अशा 2 रिॲक्शन आहेत मला पण. अभिनयाचं क्षेत्र चालू असताना तू चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात गेलास, आणि तिथे पण तू एकदम छान भूमिका बजावलीस. तर त्या कार्यक्रम कसा काय तुझ्याकडे आला, किंवा तू कसा काय, किती वर्ष केलास? लॉकडाऊन सुरू झाला होता, लॉकडाऊन लागला होता, आणि शूटिंग बंद झाली होती, शूटिंग होत नव्हते, आणि हवा येऊ द्या अत्यंत गाजलेला कार्यक्रम, मी गेस्ट म्हणून गेलोय, माझा अत्यंत लाडका कार्यक्रम, अजूनही माझा अत्यंत लाडका कार्यक्रम. आणि ही सगळी मंडळी, म्हणजे डॉक्टर निलेश साबळे असतील, भाऊ कदम असतील, कुशल, श्रेया, ती सगळीच मंडळी, भारत, ही सगळी मंडळी असतील, ही अत्यंत कमालीचे अभिनेते आहेत, मी त्यांचा चाहता आहे त्या सगळ्यांचाच. आणि अनेकदा त्यांना भेटण्याचा, त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करण्याचा योग आला होता. ऍक्टर म्हणून तिकडे गेलो होतो. लॉकडाऊन लागला आणि शूटिंग बंद झाली, आणि मग जेव्हा शूटिंग सुरू झाली 3 महिन्यांनी, तेव्हा असं गव्हर्नमेंट ऑर्डर होती की ज्या रियालिटी शोजला ऑडियन्स बसतो समोर, त्या रियालिटी शोला ऑडियन्स अलाउड नाही, फक्त शूटिंगवाले ऍक्टर येतील आणि शूटिंग होईल. पण हवा येऊ द्या हा कॉमेडी कार्यक्रम असल्यामुळे आणि लाईव्ह कॉमेडी असल्यामुळे बऱ्यापैकी थिएट्रिकल आहे ना, ते तुमच्या समोर तिथल्या तिथे घडतं आणि तिथल्या तिथे त्याची प्रतिक्रिया मिळते तुम्हाला, आणि प्रतिक्रिया मिळते म्हणूनच जास्ती त्या अभिनेत्याला काम करण्यात मजा येते. एक्झॅक्टली हा पॉइंट. आणि काय व्हायला लागलं, ते स्किट्स करायला लागले आणि समोर हसायलाच कोणी नाही, दाद द्यायला कोणी नाही, त्यांची स्किट्स हलायला लागली. टेक्निकल शब्द आहे, म्हणजे स्किट्स हलायला लागली, ती जशी अपेक्षित होती तशी होईना. आणि निलेश मयेकर तेव्हा झी मराठीचे प्रमुख होते, आणि मी त्यांना गुरुजी म्हणतो, ते मला गुरुजी म्हणतात. त्यांचा मला एक दिवशी मेसेज आला की गुरुजी असं आहे हवा येऊ द्या, आणि आम्हाला ऑडियन्सला बंदी आहे, तर मला कोणतरी एक असा माणूस हवाय ज्यांनी स्वतः कॉमेडी केली आहे, ज्याला कॉमेडीचा सेन्स आहे, ज्याला चेहरा आहे, ज्याला बघून हे लोक इंटिमिडेट नाही होणार, तो त्यांना कम्फर्टेबल आणि त्यांच्यातला एक वाटेल, येट जो स्टार आहे, ज्याला एक व्हॅल्यू आहे, तो समोर बसेल आणि जो ह्यांच्या विनोदावर हसेल आणि ह्यांच्या विनोदाला दाद देत राहील. चांगल्या विनोदाला तर दाद देत राहीलच, पण एखादा विनोद जर हल्ला 19-20 झाला तर त्याला आवर्जून दाद देईल आणि तो विनोद उचलून घेईल. असा कोणतरी एक जण पाहिजे. 13 भागांसाठी हवाय. त्याच्यानंतर आम्ही शो बंद करू, कारण कदाचित परमिशनच बंद होते. आणि मला असं वाटलं की मस्त आहे, करायला पाहिजे, कारण समोर बसायचं, या सगळ्या कमाल कलाकारांना बघायचं, अनुभवायचं, ते एन्जॉय करायचं आणि त्याचे पैसे मिळणार, याच्यापेक्षा काय आनंददायी असणार आयुष्यात. मी म्हटलं आणि 13च भाग आहेत, करूया. आणि देवाच्या दयेने ती शूटिंग नंतर बंद झाली नाहीत, ती होत राहिली. आणि मी 13 भागांसाठी हवा येऊ द्यामध्ये गेलो होतो, म्हणजे 3 महिन्यासाठी मी हवा येऊ द्यामध्ये गेलो होतो. आणि मी 2.5 वर्ष ते केलं. 10 वर्ष कार्यक्रम चालला, त्यातली 2.5 वर्ष मी होतो त्या खुर्चीवर. आणि फार मजा आली मला, फार त्या हवा येऊ द्यामुळे किंवा आता हास्य जत्रेतल्या कलाकारांमुळे, या सगळ्या लोकांमुळे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचा कोरोनाचा काळ थोडासा सुखकर झालाय. हवा येऊ द्या आणि हास्य जत्रा ते विनोद इतके चांगल्या प्रकारचे असतात, शाब्दिक विनोद असतात की खरोखर हसू येतं आणि ते समजतात. मुख्य म्हणजे नाही तर अनेक विनोद आमच्या घरात काही झालं की तुला काही कळणार नाही, जाऊ दे चल,
परंतु मला ते हवा येऊ द्या आणि हास्य द्या, दोन्ही कार्यक्रम अतिशय आवडतात. आणि प्रत्येकाच्या आयुष्यातला मला वाटतं तो अविभाज्य घटक आहे. प्रत्येक संध्याकाळी हे 2 कार्यक्रम लोक पाहतातच 100%. आणि तुझ्या करिअर मधला सुद्धा एक तो मोठा भाग होता असं म्हणते. 2 वर्ष एका सिरियल मध्ये सतत नुसतं हसण्याचं काम करणं. नाही, मला असं वाटतं की हसवणं अत्यंत कठीण आहे आणि प्रेमात पडणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे एक काम हवे उद्यावाले करतात, एक काम मी करतोय. सो तू दोन्ही करतो, प्रेमातही पाडतोयस आणि हसवतोय. प्रेमात पाडणे मला असं वाटतं की अत्यंत कठीण आहे, कारण कन्सिस्टंटली वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलींबरोबर फिल्म्स करून त्यांना सतत प्रेमात पाडणं आणि जनमानसातल्या लोकांना वाटणं की हा हिरो असावा आणि हा असा असावा. तर आय थिंक रोमॅन्टिक फिल्म्स पण आपल्याकडे खूप इझी वाटतं लोकांना. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्ले रोमॅन्टिक हिरो. खूप फसवं काम आहे, म्हणायला सोपं आहे पण करायला अत्यंत कठीण आहे आणि खूप मजा येते ते करायला. त्यामुळे आय थिंक रोमॅन्टिक हिरो म्हटलं की आता तू म्हणाला वेगवेगळ्या वयोगटातल्या मुली, बायका यांच्याबरोबर काम करण्यात. आता तुझा एक असा चित्रपट येतोय की ज्याच्यामध्ये 7 हिरोईन्स आहेत. 6 हिरोईन्स आहेत, त्यांच्यावर तू काम करतोय, तर त्याच्याविषयी सांग. एक फिल्म येते ज्याचं नाव आहे इंद्रधनुष. जनरली असं म्हणतात की माझा सिनेमा म्हणजे 2 हिरोईन असणारच, नाही तर सेन्सर मिळत नाही, असं जनरल अशी टिंगल करतात लोक. या चित्रपटात 6 हिरोईन्स आहेत आणि 6 वेगळ्या वयोगटातल्या हिरोईन्स आहेत. म्हणजे सगळ्या सुंदर मुली आहेत. सुकन्या मोने आहेत, आदिती सारंगधर आहेत, नम्रता गायकवाड आहे, दीप्ती देवी आहे, नेहा खान आहे, प्रार्थना बेहरे आहे आणि मी आहे. अशा त्या 6 मुली वेगवेगळ्या एज ग्रुप, वेगवेगळ्या. आता मी खूप जास्त बोललो तर मला ते गिव्ह आउट करायला लागेल, पण त्या 6 रेग्युलर हिरोईन्स पण नाहीयेत. त्या 6 वेगवेगळ्या स्त्रिया आहेत आणि वेगवेगळ्या चित्रपटातल्या 6 वेगळ्या स्त्रिया आहेत आणि त्यांच्याबरोबर एकत्र रोमॅन्स करायला मला मिळालाय या पिक्चरमध्ये. मला फार कमाल वाटतं, कारण गोष्ट इतकी सुंदर बांधली आहे त्याची की त्याचं उत्तर तुम्हाला गोष्टीत मिळेल की ते का त्या 6 मुलींबरोबर हा रोमॅन्स करतोय. आणि त्याची जी तारांबळ उडते एका वेळेला 6 मुलींबरोबर रोमॅन्स करताना, कोणाचीही उडेल पण ती जी काही उडते ती इतकी मजेशीर आहे आणि इतका तो रोमॅन्टिक कॉमेडी आहे ती इंद्रधनुष नावाची. आणि तीही 2024 मध्ये आपल्या भेटीला येईल आणि मला खूप भारी वाटतंय की व्हॅलेंटाईन्स वीक मध्ये आपण या चित्रपटाबद्दल बोलतोय. सो यस, फन. स्वप्नील, तुला कुठच्याही रोल मध्ये घातलं तरी तू फिट होतोस. तुला काही सांगावं. आज पण मी तुला सांगितलं येतोय, एका मिनिटात चला आपण सुरू करूया. म्हणजे मला तुला काही सांगायला लागत नाही, म्हणजे कुठच्याही डिरेक्टरला तुला काही सांगायला लागत नाही, काय नाही. आता मी तुला एक गोष्ट सांगणार, ती इमिजिएट तू करून दाखवायची. स्वप्नील, नाकातून रक्त काढून ताई, तुम्ही दुनियादारी 2 प्रोड्यूस करा, मी लगेच नाकातनं रक्त करतो. पण हे मीम खूप व्हायरल झालं आणि मला असं वाटतं की हे परत तेच आत्ताच्या युगात ज्याला ऍडव्हर्टायझिंग कळतं किंवा ज्याला सोशल मीडिया कळतो ते मान्य करतील की तुमच्यावर मीम्स बनणं म्हणजे तुम्ही सुपरहिट असण्याची पावती आता. कारण तुमच्यावर मीम बनतंय म्हणजे तुम्ही रेलिव्हंट आहात, तुमच्यावर मीम बनतंय म्हणजे तुम्ही चर्चेत आहात, तुमच्यावर मीम बनतंय म्हणजे कोणतरी तुमच्यावर भाष्य करू इच्छितो किंवा करू इच्छिते. आणि हे मीम एक असं मीम आहे जे मला असं वाटतं गेली 6-7 वर्ष चालू आहे. हा ट्रेंड थांबत नाहीये. म्हणजे कोणी मला ट्रोल करायचं म्हटलं तर पहिल्या 4 वाक्यात येतं की नाकातनं रक्त काढून दाखव. मला असं वाटतं की इतका आयकॉनिक सीन होता तो दुनियादारीतला. काही सीन्स ना तुमच्या हृदयपटलावरनं कोरले जातात खऱ्या अर्थाने. तर दुनियादारी हा असा चित्रपट ना जो मराठी माणसाच्या हृदयावर कोरला गेलाय. त्यामुळे ना त्याची रिकॉल खूप स्ट्रॉंग आहे. तो फटकन त्याची आठवण येते आणि मग त्यातल्या ज्या 2-4 मोमेंट आठवतात त्यातलं एक नाकातनं रक्ती, कारण तो टर्निंग पॉईंट आहे फिल्मला, जिथे कळतं की एवढी सगळी उठाठेव केली आणि हे एकत्र आले आणि ह्याच्याकडे 6 महिने आहेत जगायला, हा मरणार आहे. तर ते तो जो लागतो ना चटका, तर त्याच्यात ते रक्त येतात. पण मला फार भारी वाटतं जे लोक म्हणतात, मला लोक जेव्हा ट्विटरवर वगैरे म्हणतात की नाकातनं रक्त काढून दाखव, त्याच्यावर मी त्यांना नेहमी म्हणतो की मित्र ह्याचे मी लाखो रुपये घेतो, तू पैसे पाठव, मी घरी येऊन नाकातनं रक्त काढून दाखवतो. फुकट नाही होणार.